नमस्कार, मी आशिष जाधव. हल्लाबोल मध्ये तुमचं स्वागत आहे. निवडणुकांचे दिवस आहे. रोज उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. महाराष्ट्रातल्या 48 लढतींपैकी किमान 25 ते 26 लढती अशा आहेत की जिथं काटेकी टक्कर आहे. आणि म्हणूनच रोज नवीन काहीतरी घडतंय. घडामोडी इतक्या वेगवान होत आहेत, पडद्यामागे इतक्या राजकीय हालचाली होत आहेत की प्रत्येक क्षणाला नवी राजकीय बातमी ही ब्रेक होते आहे. आजचा दिवस तसा आहे. बघूया महत्त्वाच्या 3 बातम्या. पहिली बातमी, अशा 5 जागा आहेत ज्या प्रतिष्ठेच्या आहेत. त्या 5 जागांचे उमेदवार कोण असणार आहेत, तिथल्या लढती कशा निश्चित होणार आहेत याविषयीची उत्सुकता आहे. त्या 5 जागा म्हणजे पुणे, उत्तर मुंबई, सांगली, माढा आणि ईशान्य मुंबई. ह्या 5 ठिकाणी अजूनही एक महत्त्वाचा राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार, त्याचं नाव देणं, जाहीर करणं त्या पक्षानं बाकी आहे. आणि म्हणूनच लढती या 5 ठिकाणच्या निश्चित झालेल्या नाहीत. पण इंटरेस्टिंग माहिती आणि पडद्यामागे हालचाली घडतायत. त्यामुळे ऐन वेळी कोणाचा पत्ता कट होईल, कोणाचं नाव जाहीर होईल याविषयीची सुद्धा खूप मोठी उत्सुकता ही राजकीय कार्यकर्त्यांना, मतदारांना लागलेली आहे. दुसरी बातमी ती म्हणजे यंदा उर्मिला मातोंडकर ह्या जर का लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तर 13 महिला उमेदवार राष्ट्रीय पक्षाच्या ह्या यंदाच्या निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार आहेत. 13 ठिकाणी नाही तर 13 महिला उमेदवार आहेत. त्यातल्या 6 विद्यमान खासदार आहेत महत्वाचं म्हणजे, आणि उरलेल्या 7 ह्या नव्यानं या निवडणुकीत उभ्या राहत आहेत. अशा 13 महिला उमेदवार, एक प्रकारे महिला राज या निवडणुकीत महाराष्ट्रात तरी दिसणार आहे. प्रत्येकच राष्ट्रीय पक्षांनी महिला उमेदवार दिलेले आहेत. त्यात भाजपनं बाजी मारलेली आहे. तिसरी बातमी महत्वाची आहे ती यासाठी की अमरावती राखीव मतदारसंघातून आज काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांना उमेदवारी दिली गेलेली आहे. असं असलं तरी त्यांनी राष्ट्रीय चिन्ह म्हणजेच राष्ट्रवादीचं घड्याळ नाकारलं आणि स्वतःचा जो पक्ष आहे, त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्याबरोबरचा जो पक्ष आहे युवा स्वाभिमान, त्या पक्षाच्या चिन्हावर ते यंदाची निवडणूक लढवणार आहेत. एक इंटरेस्टिंग असा सामना अमरावतीमध्ये होतोय. आनंदराव अडसूळ विरुद्ध नवनीत कौर राणा. ह्या 3 महत्वाच्या बातम्या. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये आपण ग्राउंड झिरो या सदरात भंडारा गोंदिया या मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. आता बघूया बातम्या सविस्तरपणे. पहिली बातमी 5 जागा आहेत, प्रतिष्ठेच्या जागा आहेत, आणि त्या 5 जागांवरती एक महत्वाचा उमेदवार, त्याचं नाव जाहीर होणं अजून शिल्लक आहे किंवा बाकी आहे. पुणे जर का बघितलं, बघा तुम्ही, पुणे मतदारसंघातून सध्या जी चर्चा चाललेली आहे ती म्हणजे पृथ्वीराज चव्हाण की प्रवीण गायकवाड या दोघांपैकी नेमकी कोणाला काँग्रेसची उमेदवारी मिळणार आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीला पाचारण करून घेण्यात आलेलं आहे. पक्षश्रेष्ठी त्यांच्याशी बोलतायत की पुण्यातून पृथ्वीराज चव्हाण यांनी यंदाची लोकसभा निवडणूक लढवावी. जर का पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे उमेदवार झाले तर मग पृथ्वीराज चव्हाण यांचा सामना पुण्यात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या सोबत होणार आहे. गिरीश बापट विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण की पृथ्वीराज चव्हाण यांच्या ऐवजी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काँग्रेस उमेदवारी देतं, हे पाहणं फार औत्सुक्याचं ठरणार आहे. दुसरं म्हणजे उत्तर मुंबईकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. इथून काँग्रेसचा उमेदवार देणं बाकी आहे. उत्तर मुंबईचे जे विद्यमान खासदार आहेत भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे. जर का काँग्रेसनं उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली तर एक इंटरेस्टिंग असा सामना उत्तर मुंबईच्या निमित्तानं बघायला मिळणार आहे. उर्मिला मातोंडकर मराठमोळी मुलगी आहे. हिंदी सिने विश्वामध्ये तिनं बरंच नाव कमवलेलं आहे. तिच्या नावावरती अनेक हिट चित्रपट आहे. अशी एक लक्षवेधी लढत ही आपल्याला उत्तर मुंबईमध्ये पाहायला मिळेल जर का काँग्रेसनं उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली तर. त्याचबरोबर सांगलीमधून नेमकं कोणाला उमेदवारी दिली जाते. विशाल पाटील हे वसंतदादा पाटील घराण्याचे वारसदार, त्यांना उमेदवारी दिली जाते की
स्वाभिमानी शेतकरी पक्षाला ही जागा काँग्रेस सोडतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सांगलीच्या बाबतीत खास करून सांगलीमधून नेमकी कोणाला उमेदवारी द्यायची या संदर्भात आज सांगलीमध्ये काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांच्यात बैठक झाली। 2 दिवसात सांगलीबाबतचा निर्णय घ्यायचा असं ठरलेलं आहे। बघायचं आता काँग्रेस स्वतःचा उमेदवार देते की आपली जागा स्वाभिमानी शेतकरीला सोडता येते। त्यानंतर माढा मतदारसंघातून भाजप कोणाला उमेदवारी देत आहे, कारण राष्ट्रवादीनं माढ्यातली उमेदवारी ही संजय मामा शिंदे यांना दिलेली आहे। त्यांच्या विरोधात भाजप कोणाला उमेदवारी देत आहे हे बघणं फार औत्सुक्याचं आहे, कारण 2 पक्षप्रवेश भाजपमध्ये झालेले आहेत। एक तर रणजितसिंह मोहिते पाटील जे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले आहेत आणि दुसरं म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर हेही काँग्रेसमधून भाजपमध्ये काल आलेले आहेत। या दोघांपैकी नेमकी कोणाला भाजपची उमेदवारी दिली जाते आहे हे बघणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे। माढामध्ये नेमकी लढत कशी होते आहे, संजय मामा शिंदे जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात भाजप कोणत्या रणजितसिंहांची निवड करते आहे, काँग्रेसच्या की राष्ट्रवादीच्या, आणि भाजपचे उमेदवार कोणते रणजितसिंग असणार आहे याविषयी कमालीची उत्सुकता आहे। 5वी जागा जी आहे ती म्हणजे ईशान्य मुंबई। ईशान्य मुंबईचे जे विद्यमान खासदार आहेत किरीट सोमय्या यांनाच फेर उमेदवारी दिली जाते का, की त्यांच्या ऐवजी मनोज कोटक किंवा प्रकाश मेहताही यांचं नाव पुढे येत आहे। प्रकाश मेहता जे राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत त्यांना उमेदवारी दिली जाते आहे। मनोज कोटक हे मुंबई भाजपचे नेते आहेत त्यांना उमेदवारी दिली जाते आहे, की पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्यावर पक्ष विश्वास दाखवतो हे बघणं फारच औत्सुक्याचं आहे। खरं तर किरीट सोमय्या यांचं कामगिरी चांगली असताना सुद्धा का त्यांची उमेदवारी जाहीर होत नाहीये असा प्रश्न उपस्थित होतोय आणि म्हणूनच वेगवेगळी चर्चा सुरू आहे। हे जे 5 मतदारसंघ आहेत जे प्रतिष्ठेचे आहेत, पुणे, उत्तर मुंबई, सांगली, माढा आणि ईशान्य मुंबई, इथले जर का उमेदवार जे उरलेले आहेत ते जाहीर झाले तर इथं लढती निश्चित होतील आणि म्हणून याकडे सर्वांचं लक्ष आहे। दुसरी बातमी महत्वाची आहे ती म्हणजे यंदा 13 महिला उमेदवार जर का उर्मिला मातोंडकर ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तर 13 महिला उमेदवार ह्या निवडणुकीच्या रिंगणात असतील। म्हणजे भाजपकडनं बीडमधून डॉक्टर प्रीतम मुंडे, नंदुरबारमधून भाजपच्याच हिना गावित, त्याचबरोबर जसं आपण बघतोय स्क्रीनवरती प्रीतम मुंडे ह्या बीडच्या उमेदवार आहेत, खासदार आहेत सध्या। हिना गावित ह्या सुद्धा नंदुरबारच्या सध्या विद्यमान खासदार आहेत, त्यांनाही उमेदवारी दिली गेली आहे। त्याचबरोबर पूनम महाजन ज्या भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा सुद्धा आहेत आणि उत्तर मध्य मुंबईच्या विद्यमान खासदार आहेत त्यांना उमेदवारी दिली गेली आहे। भारती पवार ज्या राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या आहेत त्यांना उमेदवारी दिंडोरीची दिली गेलेली आहे, दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार असणार आहेत। स्मिता वाघ ह्या जळगावच्या भाजपच्या उमेदवार असणार आहेत। एटी नाना पाटील जे विद्यमान खासदार आहेत भाजपचे त्यांना डावललं गेलेलं आहे, त्यांच्याऐवजी स्मिता वाघ यांची उमेदवारी आहे। कांचन कुल यांना भाजपनं बारामतीतली उमेदवारी दिलेली आहे। सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कांचन कुल ह्या भाजपच्या उमेदवार असतील। तसंच रक्षा खडसे ज्या रावेरच्या विद्यमान खासदार आहेत भाजपच्या त्यांना उमेदवारी जाहीर केली गेलेली आहे। अशा पद्धतीनं भाजपनं आपले उमेदवार ज्या महिला उमेदवार आहेत त्या जाहीर केलेल्या आहेत। तसंच शिवसेनेकडून भावना गवळी ह्या 4 वेळच्या खासदार आहेत, 5व्यांदा त्या लोकसभेवरती जातात का? यवतमाळ वाशिमच्या ह्या 2 वेळच्या खासदार आहेत, त्याआधी वाशिम मतदारसंघ होता तिथून त्या 2 वेळा निवडून गेल्या होत्या लोकसभेवरती। आता 5व्यांदा यवतमाळ वाशिम मधून शिवसेनेच्या त्या उमेदवार असणार आहेत। तसंच राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीरच केलेली आहे, बारामतीच्या त्या विद्यमान खासदार आहेत। तसंच राष्ट्रवादीकडून दुसरं नाव असं कुठलं आलं नाही, पण राष्ट्रवादीच्या कोट्यातून अमरावतीची जागा मात्र नवनीत कौर राणा या युवा स्वाभिमानच्या ज्या आहेत उमेदवार त्यांना सोडलेली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातून 2 महिलांना उमेदवारी आहे, एक सुप्रिया सुळे स्वतःच्या चिन्हावरती आणि एक युवा स्वाभिमानच्या चिन्हावरती नवनीत कौर राणा। काँग्रेसकडून प्रिया दत्त ज्या माजी खासदार आहेत उत्तर मध्य मुंबईच्या, गेल्या वेळेस त्यांचा पराभव झाला होता, त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे। तसंच चारुलता टोकस ज्या काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष प्रभा राव यांच्या कन्या आहेत त्यांना उमेदवारी दिली गेली आहे, वर्ध्याची चारुलता टोकस। तसंच उर्मिला मातोंडकर
यांचं नाव चर्चेत आहे, त्यांनाही उमेदवारी दिली जाते अशी माहिती मिळते आहे. उत्तर मुंबईच्या काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर असू शकतात. जर का उर्मिला मातोंडकर ह्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या लोकसभेच्या, तर 13 महिला उमेदवार हाय प्रोफाईल त्याई अशा 13 महिला उमेदवार या यंदाच्या निवडणुकीत असणार आहेत. जो बारामतीचा सामना आहे, सुप्रिया सुळे विरुद्ध रंजना कौल. रंजना कौल ह्या कांचन कौल, रंजना कौल ह्या त्यांच्या सासूबाई आहेत, त्या सुद्धा मोठ्या नेत्या होत्या राष्ट्रवादीच्या. कांचन कौल यांची जी उमेदवारी बारामतीमधून जाहीर करण्यात आलेली आहे, ती उमेदवारी खरं तर रासपच्या कोट्यातून असायला हवी होती असं अनेकांना वाटतंय, पण त्या भाजपच्या चिन्हावरती लढतायत. 2014ला जो बारामतीचा सामना होता, तिथं महादेव जानकर हे रासपकडून लढले होते, त्यांना युतीचा पाठिंबा होता. तेव्हा ते जर का कमळ या भाजपच्या चिन्हावरती लढले असते तर अटीतटीची लढत झाली असती असं सर्वांनाच वाटतंय. आणि म्हणूनच भाजपने यंदा राहुल कुल जे रासपचे आमदार आहेत, त्यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपची उमेदवारी दिलेली आहे. आणि त्यामुळं बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपच्या कांचन कुल असा सामना रंगणार आहे. दोघी काय म्हणतायत बघा. कुलकुटुंबियांनी सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी मानून सर्वसामान्य जनतेची सेवा कुलकुटुंबियांनी केली आहे. याचीच पोचपावती म्हणून बहुतेक मला बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली असे मला वाटते. आणि ज्याप्रमाणे दौंड तालुक्याची सेवा कुलकुटुंबियांकडून झाली, तशीच सेवा यापुढे बारामती लोकसभा मतदारसंघाची होईल अशी मी सर्वांना ग्वाही देते. आणि यापुढील प्रचार प्रसार हा नियोजनबद्ध असेल. मला असं वाटतं बीजेपीतून कोणीतरी लढणारच होतं आणि मला असं वाटतं या डेमोक्रेसीची हीच तर खासियत आहे. गेले 60 वर्ष या देशामध्ये इलेक्शन्स होत राहतात, त्याच्यामुळे एक तो काळच आहे आता. त्याच्यामुळे मी या गोष्टीचं मनापासून स्वागत करते. मी वैयक्तिक माझे कुणाशीहीच मतभेद नाही आहेत आणि नसतातही, माझा स्वभावच तसा आहे. कारण त्याच्यामुळे मी कुणालाच विरोधक समजत नाही. आमचे मतभेद माझ्याकडून तरी हे फक्त वैचारिक मतभेद असतात, वैयक्तिक नाही. कांचन कुल आणि राहुल कुल यांचं लग्न जुळवलं होतं अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी. आता कांचन कुल ह्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपच्या उमेदवार आहेत. बारामतीमध्ये अशीच उमेदवारांची निवड आजवर होत आलेली आहे. अनेक वेळा गोतावळ्यातच सामना होतो, तो यंदा पुन्हा पाहायला मिळतोय. आपण वळूया तिसऱ्या बातमीकडे. तिसरी बातमी, नवनीत कौर राणा ह्या अपक्ष पण एक छोटा पक्ष आहे युवा स्वाभिमान, ज्याचे आमदार आहेत रवी राणा, त्यांच्या पत्नी नवनीत कौर राणा ह्या पुन्हा 2019ला महाआघाडीच्या उमेदवार असणार आहेत. मागच्या वेळेस ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर राष्ट्रवादीकडून त्या उमेदवारी किंवा निवडणूक लढल्या होत्या. यंदा मात्र ते राष्ट्रवादीच्या कोट्यातून युवा स्वाभिमानच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज सुद्धा भरलाय. जर का अमरावतीची लढत ही थेट झाली, आनंदराव अडसूळ जे शिवसेनेचे 4 वेळेचे खासदार आहेत, 5व्यांदा लोकसभेवर जाण्यासाठी त्यांनी निर्धार केलेला आहे, त्यांच्या विरोधात अतिशय तगडं आव्हान हे नवनीत कौर राणा यांचं उभं राहिलेलं आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून त्या पुढे आलेल्या आहेत. हा सामना जर का थेट झाला तर ही लढत खूप चुरशीची होईल असं दिसतंय. नवनीत कौर राणा यांनी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे, तेव्हा त्या काय म्हणाल्यात बघा. स्थानिक कार्यकर्त्यांवर भरोसा न करताना बाहेरच्या लोकांना आमचे स्थानिक कार्यकर्त्यांच्या डोक्यावर बसवत आहे आणि त्यांच्यावर विश्वास दाखवत नाहीये. म्हणून तुम्हाला माझा प्रश्न आहे, जर ते सगळी गोष्टी बाहेरून आणत आहे तर आम्ही बाहेरचा पार्सल बाहेर पाठवला पाहिजे. जर त्यांना आमच्यावर विश्वास नाहीये, या पक्षाचे, ज्या पक्षामध्ये तुम्ही राहत आहे, ज्या पक्षाचे खासदार तुम्ही आहे, त्या पक्षाचे उमेदवार, ज्या पक्षाचे उमेदवार तुम्ही आहे, त्या पक्षाचे कार्यकर्त्यांवर तुम्हाला भरोसा नाही. बाहेरचे कार्यकर्त्यांना तुम्ही बोलून आमच्या मतदारसंघामध्ये, आमच्या गावामध्ये त्यांना त्याच पक्षाचे, अरे जो शिवसेनाचे कार्यकर्ता आहे, जे बाळासाहेब ठाकरेंना मानणारा शिवसैनिक आहे, त्यांना त्यांनी डुबून टाकलं. काही लोकांना मारून टाकलं, काही लोकांना घरी बसवलं, काही लोकांना दुसऱ्या जिल्ह्यात पाठवलं आणि बाहेरचे कार्यकर्त्यांना आमच्या जिल्ह्यात बोलवलं. अरे ज्या माणसाला आपले स्वतःचे
पक्षाचे कार्यकर्त्यांवर भरोसा नाही तर तुमच्यानी आमच्यावर काय भरोसा करणार आहे? अरे ज्याला आपल्यावर भरोसा नाही त्यांच्यावर आपण भरोसा केला नाही पाहिजे, त्याला आपण घरी यावेळी पाठवलंच पाहिजे. अमरावतीत यंदा चुरशीची लढत होईल असे संकेत मिळत आहेत. आपण एक चर्चा करूया. आपल्यासोबत भाजपचे आमदार चरण वाघमारे आहेत, तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते हरीश रोगे आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. याशिवाय पुण्याचे माजी महापौर राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत जगताप सुद्धा आपल्यासोबत आहेत. मी आधी हरीश रोगे तुम्हाला बोलतं करतोय. मला उत्सुकता लागली आहे की पृथ्वीराज चव्हाण हे पुण्यातून काँग्रेसचे उमेदवार असतील तर ते निवडणूक लढवतील का? त्यांची तशी तयारी आहे का? आणि जर का गिरीश बापट विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण असा सामना झाला तर काँग्रेस एक दिलानं पुण्यात काम करेल का? एक गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या, पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे जुने जाणते नेते आहेत, एकनिष्ठ नेते आहेत. आणि आमच्या पक्षामध्ये पक्ष नेतृत्वाने दिलेला आदेश जो असतो तो शिरसाबंदी असतो. आणि त्यामुळे जर पक्षाने आदेश दिलेला असेल आणि केंद्रीय राजकारणामध्ये पृथ्वीबाबांची आवश्यकता जर केंद्रीय नेतृत्वाला वाटत असेल आणि तशा प्रकारचा जर धारणा किंवा आदेश काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने दिला तर मला असं वाटतं की पृथ्वीराज बाबा त्या ठिकाणावरून इलेक्शन्स लढवतील. राहता राहिला प्रश्न काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्यांना साथ करतील का नाही. पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे नेते आहेत. किंबहुना मी म्हणेन की देशामधले जे काही जाणकार किंवा सुशिक्षित किंवा अभ्यासू नेते आहेत त्याच्यामध्ये पृथ्वीराज बाबा यांची एक गणना होत असते. आणि म्हणून पुण्यामधले आमचे जे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते जिद्दीने जो कुठला उमेदवार पक्षाकडून दिला जाईल त्याच्यासाठी त्या ठिकाणी काम करतील, याच्याबद्दल मला कुठल्याही प्रकारची शंका नाही. मी फक्त सर्व प्रेक्षकांसाठी हे स्पष्ट करतो की पृथ्वीराज चव्हाणांना आग्रह होतोय, तो पक्षाकडून आग्रह होतोय की तुम्ही पुण्यातनं उमेदवारी घ्या, ही निवडणूक लढा, तुमची गरज लोकसभेत आहे. पण माहिती अशी मिळते आहे की पृथ्वीराज चव्हाण हे इच्छुक नाही आहेत पुण्यातून निवडणूक लढायला. आता एक नाव जे यादीत सर्वात पुढे आहे ते म्हणजे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड. त्यांची निवड होते उमेदवारीसाठी की पृथ्वीराज चव्हाण यांची होते, याविषयीची ही उत्सुकता आहे. मी जातोय प्रशांत जगताप यांच्याकडे. पुण्याचे माजी महापौर आहेत, राष्ट्रवादीचे जरी असले तरी काँग्रेसच्याच जातकुळीतले नेते आहेत, त्यामुळं त्यांना संकेत किंवा चिन्ह लवकर दिसतात. प्रशांत जगताप, मला प्रामाणिक उत्तर हवंय, वैयक्तिक उत्तर हवंय, प्रवक्तेपद थोडं बाजूला ठेवा. जर का गिरीश बापट यांच्या विरोधात तुम्हाला पुण्यात असं वाटतं का की काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीनं मराठा उमेदवार द्यावा? गिरीश बापट यांच्या विरोधात जर का मोहन जोशी यांना उमेदवारी काँग्रेसने दिली तर तो सामना तितकासा रंगणार नाही असं तुम्हाला का वाटतं? मराठाच उमेदवार का हवाय? नाही, एकतर नाही आशिषजी, या ठिकाणी काँग्रेसनी कुणाला उमेदवारी द्यावी हा काँग्रेसचा विषय आहे. काँग्रेसची आमची या राज्यामध्ये आणि देशामध्ये आघाडी आहे. काँग्रेसनी कुणाला जरी उमेदवारी दिली, आदरणीय चव्हाण साहेब असतील किंवा ते मोहन जोशी असतील किंवा अरविंदजी शिंदे असतील किंवा त्या ठिकाणी प्रवीणजी गायकवाड असतील, यापैकी कोणी जरी उमेदवार आले तरी तो उमेदवार आम्ही आघाडी म्हणून स्वीकारणार आहोत आणि त्यांचं खूप प्रामाणिकपणे काम करणार आहोत. पुणे शहर, पुणे जिल्हा हा आदरणीय पवार साहेबांचा, आदरणीय अजितदादांचा, आदरणीय सुप्रियाताईंचा जिल्हा आहे. आम्हाला या शहरामधून, या जिल्ह्यामधून या राज्याला आणि देशाला एक मेसेज द्यायचा आहे. तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने इमाने इतबारे या राज्यामध्ये आणि पवार साहेबांच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये, स्वतःच्या शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आघाडीच्या उमेदवारांचं काम केलं. आणि तुम्ही जो प्रश्न ज्या अँगलनी विचारलाय एक निश्चित आहे, पुण्याला एक पुरोगामी चेहरा आहे, पण त्याचबरोबर पुणेकर हे खूप चोखंदळ सुद्धा आहे. पुण्याचा आत्ताचा जो काही विस्तार आहे किंवा पुण्याची जी काही रचना आहे ती शहरी ग्रामीण दोन्ही आहे. त्याच्यामुळे पेठांमधले गिरीशजी बापट यांचा पालकमंत्री म्हणून जो काही कारभार आहे तो पुणे शहराने, पुणे जिल्ह्याने पाहिलेला आहे. मान्य अजितदादा पवार साहेब असतील किंवा त्यांच्या अगोदरचे जे पालकमंत्री असतील, खास करून अजितदादांचाच विषय असेल, दादांनी खूप चांगल्या पद्धतीने या शहराला, जिल्ह्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये
मान्य गिरीशजी बापट यांना त्या ठिकाणी मंत्रीपद लाभलं किंवा पालकमंत्रीपद त्याला मिळालं, पण म्हणावं तितकं त्यांना त्या या शहरावर किंवा या जिल्ह्यावर प्रभाव टाकता आला नाही. पुण्याचं पाणी पळवण्यापासून ते त्या ठिकाणी तरुण तरुणाईसमोर महिलांसमोर अश्लील व्यक्तित्व करण्यापर्यंत बापट साहेबांचं नाव या मीडियाच्या माध्यमातून देशाने किंवा तुमच्या सगळ्याच व्ह्युअर्सनी पाहिलेलं आहे. पुणे शहरामध्ये त्या ठिकाणी राज्यात केंद्रात आणि शहराची सत्ता मिळून सुद्धा भाजप म्हणून किंवा पालकमंत्री गिरीशजी बापट म्हणून त्यांना कुठलाही ठसा उमटवता आलेला नाही. एक निश्चित गोष्ट आहे, त्या ठिकाणी बहुजन समाजाचा एक चेहरा आणि बाकीच्या लढती जर मागच्या 70 वर्षाच्या पाहिल्या तर ते निर्णायक झालेले आहेत. या बाबतीत माझं दुमत नाही. एक राजकीय विश्लेषक म्हणून किंवा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी जी भूमिका पाहतो, त्यावेळेस पेठांमधले गिरीश बापट हे पुणे शहराच्या पुरोगामी चळवळीसाठी आपला ठसा उमटवू शकतील का नाही. त्या ठिकाणी देशामध्ये लोकसभेमध्ये जाऊन पुण्याचा प्रश्न मांडताना ज्या पद्धतीने त्यांना राज्याचं त्या ठिकाणी मंत्रिपद म्हणून सुद्धा काम करता आलेलं नाही. त्याच्यामुळे ज्या काय त्यांच्या संदर्भातल्या मधुर कहाण्या या ठिकाणी शहरवासियांना माहिती आहेत किंवा त्यांचं कमी पडलेलं नेतृत्व पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे मला खात्री आहे की आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब असतील किंवा त्या ठिकाणी आणखी इतर कुठलेही जे काही काँग्रेस उमेदवार असतील ते निश्चित मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. 2014ची जी काय हवा होती ती महानगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत कायम होती शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, पण आत्ताची परिस्थिती खूप वेगळी आहे. या ठिकाणी निश्चित या शहरामध्ये बदल झालेला दिसेल. आणि एक मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी क्लिअर करू इच्छितो की आम्ही आघाडीचं काम निश्चित प्रामाणिकपणे करणार आहोत. त्याच्या झळा आम्हाला म्हणजे लोकसभेला जे काय बट्ट्याबोळ झाला, त्याच्यानंतर विधानसभेला आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांना त्याची किंमत आघाडीच्या सगळ्याच पक्षांनी मोजलेली आहे. हा जिल्हा आदरणीय पवार साहेबांचा आहे. आम्ही निश्चित चव्हाण साहेब असू देत किंवा इतर कुठले दुसरे उमेदवार असू देत, काँग्रेसच्या त्या उमेदवाराचं आघाडीच्या उमेदवाराचं काम प्रामाणिकपणे करू. आणि हा उमेदवार निवडून देत असताना आदरणीय पवार साहेब या आघाडीची जुळवाजुळव करण्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने सिंहाचा वाटा उचललेला आहे, त्यांनी ते घेतलेली जी काही भूमिका, त्यांनी जे घेतलेलं नेतृत्व आहे ते किती चांगल्या पद्धतीने त्यांनी स्वतःच्या शहरामध्ये सिद्ध करून दाखवलं, हा मेसेज आमचा देण्याचा प्रयत्न आहे. ठीक आहे. मी जातोय चरण वाघमारे यांच्याकडे. भाजपचे आमदार आहेत, प्रवक्ते आहेत. चरण वाघमारे, बघा आतापर्यंत भाजपनं 6 विद्यमान खासदारांना नारळ दिला, म्हणजे त्यांचा फेर उमेदवारीचा पत्ता कट केलेला आहे. पुण्यातले सुद्धा जे विद्यमान खासदार आहेत अनिल शितोळे, त्यांचं तिकीट भाजपनं कापलं. त्यांच्याऐवजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी दिलेली आहे. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा पक्ष म्हणून भाजप विद्यमान खासदाराचा पत्ता कट करतं, त्यांच्या जागी नवा उमेदवार देतं आणि वजनदार उमेदवार देतं, तेव्हा भाजपला पक्ष म्हणून हे माहिती आहे की आपली पक्ष संघटना, आपण दिलेला उमेदवार हा किती सक्षम आहे, तो निवडणूक जिंकण्यासाठीच मग विद्यमान खासदाराला बदलवलं गेलेला असेल, ज्या अर्थी बदलवलाय. तुम्ही पुण्याची लढत कशी बघता? गिरीश बापट हे आता भाजपचे उमेदवार आहेत, लोकसभा लढतायत, तुम्ही कसं बघता? पक्षाने देशामध्ये जेवढ्या तिकिटा जाहीर केलेल्या आहेत त्यावरून आपल्या लक्षात आलं असेल आणि देशवासियांच्या लक्षात आलं की भारतीय जनता पक्षात खऱ्या अर्थानं निवडणूक उमेदवारी जाहीर करताना ही पूर्णपणे लोकशाही पाळली जाते. जनतेचं मत घेऊन कोण उमेदवार तोडीचा असेल आणि त्या मतदारसंघासाठी कोण उमेदवार त्या मतदारसंघाला न्याय देऊ शकत असेल, अशा उमेदवाराची निवड भारतीय जनता पक्षात केली जाते. भारतीय जनता कुठेही म्हणजे गटबाजी दिसत नाही. गटाला एवढ्या सीटा द्या, त्यांच्या गटाला तेवढ्या सीटा द्या, असं कुठेही पूर्ण देशभरात पाहायला मिळालेला नाही. नेमकं पुणेच्या जागेच्या संबंधात जर आपण चर्चा करायची झाली तर मला असं वाटतं की पुणेला सक्षमपणे नेतृत्व देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर माननीय आमदार गिरीश बापट साहेबांनी केलेलं आहे. ते प्रत्यक्ष 4.5 वर्षात त्यांनी जे अन्न पुरवठा मंत्रालय सांभाळलेलं आहे त्यावरून आपल्या लक्षात आलं असेल. आणि पुणेला गेल्या कित्येक वर्षापासून गिरीश बापटांच्या रूपानं भारतीय जनता पक्षाला नेतृत्व मिळालं आहे, पुणेवासियांना नेतृत्व मिळालेलं आहे आणि त्यांनी पुणेवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातलाच एक भाग म्हणून पुणे शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे सगळ्यात जास्त आमदार सुद्धा मागच्या 2014च्या निवडणुकीत निवडून आलेले आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून पुणे लोकसभा मतदारसंघाला खऱ्या अर्थानं गिरीश बापट हे न्याय देऊ शकतील हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने लोकशाहीच्या माध्यमातून म्हणजे लोकशाहीची पूर्णपणे अंमलबजावणी करत
गिरीश बापटांना उमेदवारी दिलेली आहे. ठीक आहे, आपल्यासोबत हरीश रोगे आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते आहेत. हरीश रोगे, 13 महिला उमेदवार रिंगणात असणं राष्ट्रीय पक्षाकडून, त्यातला एक शिवसेना प्रादेशिक पक्ष आहे, असं जरी गृहीत धरलं तरी मुख्य पक्षांचे 13 महिला उमेदवार 48 जागांसाठी असणं ही खरंच महाराष्ट्राच्या दृष्टीनं, जो पुरोगामी महाराष्ट्र आहे, भूषणावह आहे. नाही, खरोखरच चांगली गोष्ट आहे ना. 48 पैकी 13 महिला उमेदवार एखाद्या राज्यामध्ये येणं ही खरोखरच अभिनंदनीय गोष्ट आहे. मग ते कुठलाही पक्ष असू देत. भारतीय जनता पक्षाने सुद्धा 7 उमेदवार यावेळेला पहिल्या प्रथमच दिलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं खरोखर अभिनंदन करतो मी की महिलांच्या बाबतीमध्ये, कारण त्यांचा विचार आहे तो विचार साधारणपणे संघाला मानणाऱ्यापैकी विचार असल्या कारणामुळे भारतीय जनता पक्षाचा महिलांच्यावरती एवढा मोठा विश्वास त्याने दाखवणं ही खरोखर चांगली गोष्ट आहे, कळलं का नाही. आणि त्यामुळे मी त्या गोष्टीचं अभिनंदन करतो. पण काँग्रेसकडून फक्त दोघांनाच, म्हणजे 2च महिला उमेदवार आहेत, प्रिया दत्त आणि चारुलता टोकस, आणि राष्ट्रवादीकडून 2च आहेत, म्हणजे त्याही एक स्वतःच्या आणि दुसऱ्या आपल्या कोट्यातल्या. नाही, प्रश्न असा असतो की ज्या वेळेला तुम्ही निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरता त्यावेळेला उमेदवार देत असताना निवडून येण्याची त्या उमेदवाराची क्षमता, त्याने केलेलं काम, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या विचारामध्ये घेऊनच उमेदवारी दिली जाते. जर याच्या भविष्यामध्ये अशा प्रकारचे उमेदवार काँग्रेस पक्षामध्ये तयार झाले महिलांच्याकडून तर खरोखरच त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करण्यात येईल आणि त्यांना उमेदवारी देण्यात येईल. ठीक आहे. प्रशांत जगताप 2009ला बारामतीमधून भाजपनं कांता नलावडे यांना उमेदवारी दिली होती, तेव्हा सुप्रिया सुळे विरुद्ध कांता नलावडे असा सामना होता. आता 2019ला म्हणजे 10 वर्षांनी सुप्रिया सुळे विरुद्ध कांचन कुल असा सामना आहे. तुम्ही कसं बघता यंदाचा सामना? कारण कांचन कुल यांचे पती राहुल कुल हे दौंडचे रासपचे आमदार आहेत, त्यांचा सुद्धा एक मतदारसंघ आहे आणि तो बारामती मतदारसंघाचा भाग आहे. नाही, मान्य आशिषजी, तुम्ही सर्वप्रथम जो मगाशी जो प्रश्न विचारला होता त्या अनुषंगानेच मी आपल्याला सांगू इच्छितो. ते म्हणजे या ठिकाणी ही जी काय आताची निवडणूक होती आहे, मी राष्ट्रवादीचा प्रवक्ता हा विषय बाजूला ठेवून एक सांगू इच्छितो. मी माझ्या राजकीय जीवनामध्ये मागच्या 24 वर्षामध्ये एखाद्या कुठल्याही या जिल्ह्यातल्या किंवा राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यातल्या खासदाराला, आमदाराला, नगरसेवकाला, जिल्हा परिषद सदस्याला एवढं काम करताना पाहिलं नाही एवढं आदरणीय सुप्रियाताईंनी या त्यांच्या मतदारसंघात काम केलेलं आहे. म्हणजे थेट सोसायट्यांशी संपर्क असेल, त्यांचे प्रश्न राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर, महानगरपालिकेच्या कमिशनर बरोबर दर 15 दिवसाला मीटिंग्स घेऊन ते मार्गी लावण्याचा विषय असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. त्याचबरोबर एक विधायक सामाजिक कार्य त्यांनी या जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे. त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांच्या कन्या म्हणून नाही तर त्या ठिकाणी सुमोटो म्हणजे स्वतःचं एक कर्तृत्व त्या करून दाखवायचं असं स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला, कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. किंबहुना ज्या ठिकाणी ज्या कांचनताई कुल समोरून उमेदवार आलेले आहेत त्यांच्या कुटुंबाला सुद्धा आधार देण्याचा प्रयत्न हा मागच्या 30-35 वर्षामध्ये आदरणीय पवार साहेबांनी, आदरणीय अजितदादांनी, नंतरच्या काळामध्ये आदरणीय सुप्रियाताईंनी केलेला आहे. राहुलजी कुलांची उमेदवारी असेल किंवा स्वर्गीय सदाशिवरावजी त्या ठिकाणी सुभाषजी कुल यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याचा विषय असेल, या सगळ्या संदर्भामध्ये पवार कुटुंबियांनी खूप न्याय भूमिका केली. म्हणूनच मागच्या म्हणजे स्वर्गीय सुभाषांना कुल हे त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू पावल्यानंतर मागच्या 15-16 वर्षामध्ये कुल कुटुंबियांचं राजकारण टिकवू शकलेलं आहे. एक निश्चित आहे की ही बारामती लोकसभा मतदारसंघ किंवा बारामती विधानसभा मतदारसंघाची ही खासियत आहे किंवा त्या ठिकाणी हे कुठतरी हे दुर्दैव आहे की ज्या जी मंडळी त्यांना पवार कुटुंबियांच्या विरोधात विरोधक म्हणून येतात त्यांनी पवार कुटुंबियांकडूनच खूप राजकीय आर्थिक लाभ घेतलेले असतात, वेगवेगळ्या पद्धतीने अडचणीत आल्यानंतर मदती घेतलेल्या असतात. पण नंतरच्या काळामध्ये कुठेतरी राज्यातल्या वेगवेगळ्या पक्षांनी त्यांना कुठेतरी आमिष दाखवलं किंवा त्या मंडळींनी कुठेतरी चुका केल्यात, त्या चुकांवर बोट ठेवून त्या ठिकाणी ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ती मंडळी त्यांच्या वळ चढण्यात जातात आणि पवार कुटुंबियांवर समोर शंडू ठोकण्याचा प्रयत्न करतात. पण मतदार खूप चाणाक्ष आहे, मतदार खूप त्या ठिकाणी चतुर आहे. ठीक आहे. खरं तर मला या मुद्द्यावरती एक असं म्हणायचं आहे की राजकारण हे एक असं वर्तुळ आहे ना की येऊन जाऊन तेच प्लेयर कधी सोबत येतात, कधी विरोधात जातात.
ही तयारी प्रत्येकाची असते, म्हणजे ती पवार कुटुंबियांची सुद्धा असेल की आज आपल्या सोबत आहे, कदाचित आपल्या विरोधात तो उद्या असेल. कारण राजकारण एक असं सर्कल आहे की जाऊन जाऊन माणूस कुठे जाणार आहे, त्याच सर्कलच्या आधेमध्ये कुठेतरी कोपऱ्यावर किंवा मध्ये असणार आहे. तसं ते आहे. त्यामुळं आपण असं म्हणू शकत नाही की त्यांच्याकडनं लाभ घेतला, नंतर ते मोठे झालेत, मोठे झाल्यावरती विरोधात ठाकलेत. ठीक आहे, पण या निमित्तानं 13 महिला उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात राज्यात आहेत. एक प्रकारे महिला राज या निवडणुकीत राज्यातून देशाला बघायला मिळतोय. मी एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आपण भंडारा गोंदिया हा जो सर्वात पूर्वेकडचा महाराष्ट्रातला मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. ग्राउंड झिरो या सदरामध्ये आपण भंडारा गोंदिया विषयी चर्चा करणार आहोत. भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. भंडारा गोंदिया मतदारसंघ. भंडारा गोंदिया मतदारसंघ म्हटलं की प्रफुल्ल पटेल हे नेते तिथले दिसतात, पण यंदा ते लोकसभा निवडणुकीत नसतील. त्यांनी दुसऱ्याला उमेदवारी दिलेली आहे. नाना पटोले हे भंडारा गोंदिया मतदारसंघातून गेल्या वेळेस भाजपचे खासदार होते, पण 2.5-3 वर्षानंतर त्यांना काय उपरती झाली माहीत नाही. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच विरोधात बंड केलं आणि भाजपचा राजीनामा दिला. पोटनिवडणूक झाली, त्यात राष्ट्रवादीचे खासदार निवडून आले. आता जी निवडणूक होते आहे ती अटीतटीची असणार आहे. कशी असणार आहे हे बघूया. दोन 2014 मध्ये मोदी लाटेत विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांचा भाजपचे उमेदवार नाना पटोले यांनी सुमारे 1.5 लाख मतांनी पराभव केला होता. पुढे 2014च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपचाच वरचष्मा भंडारा गोंदिया मतदारसंघात राहिला. म्हणजे तुमसरमधून चरण वाघमारे, भंडारा शहरातून रामचंद्र अवसरे, साकोलीतून राजेश काशीकर, अर्जुनी मोरगावमधून राजकुमार बडोले आणि तिरोरामधून विजय रहांगडले असे भाजपचे 5 आमदार निवडून आले, तर गोंदियातून काँग्रेसचे गोपालदास अगरवाल निवडून आले. त्यानंतर मात्र 2.5 वर्षांनी खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधात बंड करून भाजपाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला. तेव्हाच्या म्हणजे 2018च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार मधुकर कुकडे यांनी भाजपचे उमेदवार हेमंत पटले यांचा 48,000 मतांनी पराभव केला. पण यंदा भंडारा गोंदियामधलं जातीय समीकरण बघून भाजपनं सुनील मेंढे यांना उमेदवारी दिलेली आहे, तर राष्ट्रवादीनं माजी मंत्री नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे यंदा तुल्यबळ सामना होणार हे निश्चित. कॅमेरामन मिथून अदमानेसह उदय तिमांडे, जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा. भंडारा गोंदियाचे जे मतदार आहेत त्यांच्या अपेक्षा काय आहेत, मागण्या काय आहेत, पुढचा खासदार कसा असावा, पुढं या मतदारसंघाचा कशा पद्धतीनं विकास व्हावा, हे सर्व काही आम्ही जाणून घेतलंय. आमचे नागपूरचे रिपोर्टर उदय तिमांडे त्यांनी या मतदारांना बोलतं केलंय. बघा. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील जनतेचा मूड काय आहे जाणून घेण्यासाठी आपण या मतदारसंघात आलोय. सुरुवात तुमच्यापासून करतोय. तुमच्या या मतदारसंघामध्ये प्रमुख समस्या कुठल्या आहेत? आमच्या मतदारसंघामध्ये प्रमुख समस्या म्हणजे शेतकऱ्यांनी जो या ठिकाणी 4-5 एकर शेती असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना सपोर्ट उद्योग म्हणून काही ट्रॅक्टर वगैरे घेतलेले होते आणि आपल्या गावाजवळ खनिज संपदा भरपूर होती. चोवा नवरगावमध्ये खनिज संपदा भरपूर आहे. त्या ट्रॅक्टरचा वापर मुरुम वगैरे मारून आपला उदरनिर्वाह ते शेतकरी करत होते. परंतु आताचा काळ असा आलेला आहे का या खनिज संपदेवर बंदी आलेली आहे. सगळ्या प्रश्नावर तुमच्या जनप्रतिनिधींनी, तुमच्या खासदारांनी काही उपाय केला? तुम्ही त्यांच्याशी किती भेटलाय? आम्ही त्यांच्याशी भेटलो. त्यांचं म्हणणं आहे की वरून जो GR निघालेला आहे खनिज संपदा बचाव, त्यामध्ये हा GR निघाले, परंतु हा GR सरकारचा फायदा नसून नौकर असलेले पटवाडी तहसीलदार यांचाच फायदा होत असलेला दिसत आहे. बरेचशा ठिकाणी ओबीसी आणि SC कॅटेगरीचे बरेचसे लोक आहेत, परंतु ओबीसीचा जो घरकुल पाहिजे आहे, शासनाने ज्या पद्धतीने जाहीर केलं होतं की 2022 पर्यंत आपण 19 पर्यंत आपण जे घरकुल देऊ, परंतु आज परिस्थिती अशी आहे की लोकांना राहायला घर नाही आहे. सर्वात पहिली मोठी गोष्ट, असे बरेचसे कुटुंब आहेत की ज्यांना आजही उघड्यावरती आमच्या गावात राहावं लागत आहे. परंतु अशी परिस्थिती जेपर्यंत राहील तर कसं म्हणता येईल की आम्ही आपल्या गावाचा विकास केला.
दोन खासदार तुम्ही पाहिला या सगळ्या मतदारसंघात, दोन्ही खासदारांनी प्रयत्न केले का? तुम्हाला काय वाटतं? नाही, दोन्ही खासदारांनी प्रयत्न नाही केले घरकुलसाठी. कारण कसं आहे, ग्रामपंचायतीला जो त्यांनी आदेश दिला की ड गट बनवा, ब गट बनवा, याच्यातच पूर्ण 5 वर्ष निघून चालले आहेत, परंतु ओबीसीच्या अजूनही घरकुल हा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू शकला नाही. शासनाने घोषणा केल्या ह्या काही महत्वाचे नाही. घोषणा काही करताय शासन, पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी काहीच होताना दिसत नाही. तुमच्या खासदार या बाबतीत काय करतो? खासदारात जेवढ्या आमचे खासदार म्हणजे आता जे मधुकर कुकडे जे निवडून आले साहेब, त्याला केवळ जेमतेम 1 वर्ष झाला आणि एका खासदाराला MP बनला की त्याला ते समजायलाच विषय 1 वर्षाचा कालावधी जातो. त्याच्यात तर काय इम्प्लिमेंटेशन होणार आहे तिथं, त्याच्याकडून जेवढा प्रयत्न होत आहे तो करतोय. आम्ही बोलावलं की येते आहे, सांगते मी प्रयत्न करतो बा. तुमच्या मतदारसंघातले खासदार या सगळ्या बाबतीत आवाज उठवतात असं तुम्हाला वाटतं का? शेतकऱ्याचा आवाज कोणी उचलत नाही ना, शेतकऱ्याचा कोणी वाली राहिला नाही. फक्त विलक्षण आले, आम्हाला मतदान करा ना, आम्हाला निवडून द्या, आम्ही तुम्हाला हे देऊ ते देऊ म्हणून त्यांना सब भुलताप देऊन राहिले. भुलताप देतात. मतदार जे आहेत ते निरुत्साही या सगळ्या भागात दिसतात. आपल्यासोबत तरुण आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुमच्याकडे मोठमोठाले उद्योग आले, तरुणाई म्हणून या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला फायदा झाला का? उद्योग तर आलेच नाही आणि रोजगार मिळाला पण नाही. खाद्याचे भाव हे गगनाला भिडले, तर दुधाचे भाव हे कोसळत चालले. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश सातपुते, उदय तिवांडे, जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा. मी थेट जातोय भंडाऱ्याला. आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवक्ते चरण वाघमारे आहेत. चरण वाघमारे, भंडारा गोंदियामधून यंदा जे उमेदवार दिलेले आहेत ते तसे भाजपचे नवखे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ते राज्याचे माजी राज्यमंत्री आहेत नाना पंचबुद्धे. तुम्ही हा सामना कसा बघताय? कसं आहे आशिषजी, खरं तर प्रफुल्ल पटेलांनी या लोकसभा मतदारसंघात माघार घेतली म्हणजे आमचा पहिल्याच दिवशी विजय झाला हे स्पष्ट झालेलं आहे. मागच्या पोटनिवडणुकीमध्ये आम्ही कशामुळे हारलो याचे आम्ही चिंतन करून चुकलेलो आहोत. या पद्धतीनं या देशाचे नेतृत्व आदरणीय मोदीजी करत आहेत आणि मोदीजीच्या योजना जरी या मतदारसंघात निवडून आलेल्या खासदारांनी पूर्णपणे लोकांपर्यंत पोहोचवल्या नाही, पण ऑनलाईन योजनेच्या माध्यमातून जनतेला त्या योजना पोहोचवण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या मार्फत आणि सरकारच्या मार्फत झालेला आहे. आणि या देशाला सक्षम नेतृत्व केवळ मोदीजी देऊ शकतात. त्या दृष्टीनं लोकांमध्ये एक चर्चेचा विषय झालेला आहे. भारतीय जनता पक्षानं दिलेला उमेदवार हा नवखा उमेदवार नसून गेल्या अनेक वर्षापासून तो भारतीय जनता पक्षाचे काम करतो आहे आणि 2 वर्षाच्या पूर्वी त्यांना आम्ही नगराध्यक्ष सुद्धा बनवलेला आहे. भंडारा शहराच्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकून नगराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. या लोकसभा मतदारसंघात ज्यांनी 3.5 वर्ष या लोकसभा मतदारसंघाचा भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून येऊन नेतृत्व केला ते नाना पटोले यांनी, त्यांच्या कुठेही विकासाचा हेतू नव्हता. ते जेव्हा त्यांनी आपला 3.5 वर्षानंतर राजीनामा दिला तेव्हा आपल्या वृत्तपत्राच्या प्रतिनिधीच्या समोर त्यांनी बोललं होतं की मला भंडारा गोंदियाची लोकसभेची निवडणूक लढायची नव्हती, केवळ प्रफुल्ल पटेलला हरवण्यासाठी मी निवडणूक लढली होती. म्हणजे ज्या लोकांनी ज्या मतदारसंघात त्यांच्यावर खूप मोठा विश्वास टाकला होता, मोठ्या आस्थेनं त्यांना निवडून दिलं होतं, त्या जनतेचा या नाना पटोलेंनी विश्वासघात केल्याचं स्पष्ट त्यांच्या बोलण्यातून राजीनामा देताना जाणवलेलं आहे. अजूनही आता तुम्हाला माहिती आहे ती नागपुरातून गडकरी साहेबांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. विकासाच्या कुठलाही अडचणचा नाही, केवळ स्टंटबाजी करण्याचं काम. म्हणजे निवड त्यांना माहित होतं की मी 3.5 वर्ष काय केलं नाही, पुढच्या वेळेला जर भारतीय जनता पक्षाने मला उमेदवारी दिली तर मला लोक नाकारल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून 1.5 वर्षाच्या पूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि हे दाखवलं की मी शेतकऱ्यांसाठी राजीनामा देत आहे. पण खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे हिताचे जे निर्णय माननीय मोदीजींनी घेतले, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतले, ते निर्णय 100% भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम शासन आणि प्रशासनाने केलेलं आहे. विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुठले उमेदवार आहेत, माजी राज्यमंत्री असतील, पण प्रफुल्ल पटेलांनी कुठल्या निकष लावून त्यांना उमेदवारी दिली हा जनतेच्या चर्चेचा विषय झालेला आहे. कारण प्रफुल्ल पटेल सुरुवातीला सांगत होते की वर्षाबेन पटेल लढतील, त्यांच्या पत्नी, किंवा ते स्वतः सांगत होते की मी लढणार, पण त्यांनी या निवडणुकीत माघार घेतली. म्हणजे त्यांना सुद्धा माहित आहे की भंडारा गोंदिया जिल्ह्याची जनता ही जनता कुठल्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व स्वीकारत आहे आणि त्यांनी दिलेला उमेदवार यांना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. प्रफुल्ल पटेलांना कौल समजला आणि म्हणून त्यांनी निवडणूक माघार घेतला. जे उमेदवार त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं दिलेला आहे ते गेल्या 10 वर्षाच्या पूर्वी या मतदारसंघाचा ज्यांनी नेतृत्व केला कुठलेही कामं केले नाही, पण कुठल्या निकषानं समाजाच्या काळ फिरून त्यांनी
उमेदवारी दिली हे त्यांनाच माहित असेल, हे प्रफुल्ल पटेलनी क्लिअर करावं. पण मला विश्वास आहे की भंडारा गोंदिया जिल्ह्याची जनता कुठल्याही परिस्थितीमध्ये यांनी जे खोटे आश्वासन दिले, यांनी जनतेची दिशाभूल केली. मागच्या पोटनिवडणुकीमध्ये मधुकर कुकडे यांना उमेदवारी दिली आणि यांनी सांगितलं होतं की तुम्ही मधुभाऊला निवडून द्या. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये राम राज्य आल्याशिवाय राहणार नाही. पण राम राज्य 9 महिन्यामध्ये या जनतेला दिसला नाही आणि शेवटी जनतेचा विश्वासघात करण्याचा काम नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल यांनी केलेला आहे. आणि तो विश्वास जिंकून ठेवण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्यावर विश्वास ठेवून या जिल्ह्याची जनता चरण वाघमारे सोडून देईल. मला एक प्रश्न असा पडला की 2018ला जी पोटनिवडणूक झाली, नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर मधुकर कुकडे हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते, जे विद्यमान खासदार आहेत भंडारा गोंदियाचे, आणि भाजपनं हेमंत पटले यांना उमेदवारी दिली होती. आता हेमंत पटले यांना का नाही उमेदवारी दिली? त्यांच्याऐवजी सुनील मेंढे हे नवीन उमेदवार दिलेले आहेत. असा बदल का केला भाजपने? मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की भारतीय जनता पक्षामध्ये जेवढे उमेदवार तिकीट मागतात तेवढ्या उमेदवाराचा सर्व्हे केला जातो. लोकशाही पद्धतीनं जनतेचा कौल लक्षात घेऊन उमेदवारी दिली जाते. त्यातलाच एक भाग म्हणून हेमंत पटलेंनी सुद्धा तिकीट मागितली होती. भारतीय जनता पक्षामध्ये हेमंत पटले, सुनील मेंढे सोबत 15 लोकांनी तिकीट मागितल्या होत्या आणि त्या 15 लोकांपैकी सगळ्यांचा सर्व्हे करण्यात आला. जनतेचा कौल सुनील मेंढेच्या बाजूने दिसला आणि म्हणून लोकशाही पद्धतीने भारतीय जनता पक्षाने सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली आहे. ठीक आहे, आपल्यासोबत प्रशांत जगताप आहेत. प्रशांत जगताप, बघा, हेमंत पटले यांना बसवलं, त्यांच्या जागी सुनील मेंढे हे नवे उमेदवार दिले. तसाच विचार प्रफुल्ल पटेल अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसने केला असेल की जातीय समीकरण बघून जर का नाना पंचबुद्धे यांना उमेदवारी दिली तर मग सुनील मेंढे विरुद्ध नाना पंचबुद्धे असा सामना होईल आणि प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेची खासदारकी आहेच, ती अजून टिकणार आहे, त्यामुळे त्यांचा जुगार कशाला खेळायचा असा विचार राष्ट्रवादी काँग्रेसने केला नाही. मुळातच मी या ठिकाणी आशिषजी सांगू इच्छितो, वाघमारे साहेबांनी जे काही भाष्य केलेलं आहे ते मुळातच त्या ठिकाणी खूप मोठा विरोधाभास आहे. त्याचं कारण असं आहे की प्रफुल्ल पटेल साहेब या ठिकाणी कुठेही घाबरलेले नाहीत. मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एक धोरण आहे, त्या धोरणाच्या अंतर्गत त्या ठिकाणी विधिमंडळातली म्हणजे ते विधानसभेचं असेल, विधान परिषदेतलं असेल किंवा लोकसभेतले राज्यसभेतलं आपलं अस्तित्व किंवा आपली जी काही फिगर आहे, जो काही आकडा आहे तो वाढला पाहिजे, ह्या मताचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं धोरण आम्ही आमच्या पार्टीच्या अंतर्गत आहेत. या ठिकाणी आपल्यालाही कल्पना आहे की त्या ठिकाणी प्रफुल्लभाई पटेल हे विधिमंडळातून खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत, म्हणजे आमदारांनी केलेल्या मतदानामध्ये निवडून गेलेले आहेत. त्यांच्या ते लोकसभेला निवडून येतील याच्या बाबतीत आमच्या मनात कुठेही शंका नव्हती. पण ते निवडून आल्यानंतर जर राज्यसभेचा त्यांनी राजीनामा दिला तर आत्ताचं आमचं जे काय महाराष्ट्र विधानसभेमधलं जे काही विधिमंडळातली आमची जे काही संख्या आहे त्या संख्येमधून आमचा खासदार पुन्हा निवडून जाणार नाही आणि मग आपली एक हक्काची सीट त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाला का द्यायची या अनुषंगानेच त्या ठिकाणी प्रफुल्लभाई पटेलांनी उमेदवारी करायचं त्या ठिकाणी बाजूला ठेवलं होतं. एक निश्चित आपल्याला सांगू इच्छितो, मधुकरजी कुकडे यांनी विजयी सभेमध्ये सांगितलं होतं की मी पक्षाला विनंती केली होती की माझ्या महिन्याकरता किंवा या उर्वरित काळाकरता मला ही निवडणूक लढून खासदार व्हायचंय आणि या मतदारसंघाची सेवा करायची आहे, पण निश्चित पुढच्या वेळेस मी उमेदवार नसेल. आणि त्याच अनुषंगाने नाना पंचबुद्धेंसारखा एक चांगला समाजातला नेता त्या ठिकाणी कार्यकर्ता यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तिकीट दिलेलं आहे. आणि निश्चित सांगू शकतो की या ठिकाणी आमचे नेते प्रफुल्ल पटेल हेच त्या मतदारसंघाचं नेतृत्व करणार आहेत. निश्चित त्यांच्या नेतृत्वाखाली नाना पंचबुद्धे साहेब असतील किंवा त्या ठिकाणी मधुकरजी कुकडे साहेब असतील किंवा इतर 6 मतदारसंघातले आमचे जे काय त्या ठिकाणी कार्यकर्ते नेते मंडळी खूप नेटाने कामकाज करतील आणि त्या ठिकाणी नाना पंचबुद्धे आता चरण वाघमारे यांच्या उत्तरात सुद्धा भाग आला. नाना पटोले होय विद्रोही नेतृत्व आहे, जे आम्ही आज पण विधानसभेत बघितलं जेव्हा आमदार होते आणि मग त्यांनी विलासराव देशमुखांच्या विरोधात बंड करून की विदर्भाच्या 10 नुतर शेतकऱ्याला न्याय देत नाही म्हणून बंड केले होते, भाजपमध्ये गेलेले होते. भाजपमधून मग त्यांनी 2014ची भंडारा गोंदिया लोकसभा निवडणूक लढली, ते जिंकले सुद्धा. आणि अचानक 2.5 वर्षानंतर त्यांनी पहिल्यांदा बंड केलं, तेही कोणाविरोधात? ते पहिलं बंड होतं नरेंद्र मोदी यांच्या विरोधात. त्यांनी ते बंड केलं, बाहेर पडले, काँग्रेस बरोबर आले. आता कोणाविरोधात नागपुरातून लढतायत? तर महाराष्ट्रातले सगळ्यात वजनदार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात लढतायत. नाना पटोले हे जे भंडाऱ्याचं रसायन आहे हे खूप वेगळं आहे.
नाना पाटोले हा एक तळागाळामधून आलेला एक कार्यकर्ता आहे. त्यांच्यावर मुळातले संस्कार जे आहेत ते काँग्रेस पक्षाचेच आहेत. अगदी विद्यार्थी दशेपासून ते काँग्रेसपासून काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये प्रामाणिकपणे नाना पाटोलेंनी काम केलं. आता ते शिवसेनेमध्ये गेले, आपलं ते भारतीय जनता पक्षामध्ये गेले. आता ते कसे काय जात आहेत ते आता आपण रोज तुमच्या स्क्रीनवरती आम्ही बघतो आहोत की परवा कोणीतरी त्या उत्तर प्रदेश मधली एक जी गायिका आहे ती काँग्रेसच्या सोनिया गांधींना भेटली, राहुल गांधींना भेटली, त्यांची प्रशंसा केली. मी काँग्रेसचे समर्थक आहे, मी काँग्रेसचा प्रचार करणार आहे, काँग्रेसमध्ये जाणार आहे. हे झाल्याबरोबर आणि अशा प्रकारची एक हवा निर्माण झाली की कदाचित ती हेमा मालिनीच्या विरोधामध्ये लढण्याची शक्यता आहे. लगेच दुसऱ्या दिवशी जी आहे ती बातमी वेगळ्या तऱ्हेने येते. आता ती भारतीय जनता पक्षाची समर्थक झालेली आहे. आता हे कळत नाही आम्हाला की भारतीय पक्षाचं जे कळलं का नाही, खरोखरच हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे का सूज आलेला पक्ष आहे. मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल, कळलं का नाही, आज विधानसभेमध्ये जर बघितलं तर 25 ते 30% जे आहेत हे आमदार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून चोरून घेतलेले आहेत. आज हा जो धंदा जो आहे तो हा धंदा यांचा चालूच आहे आणि हा धंदा कधी ना कधीतरी भारतीय जनता पक्षाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. नाना पाटोले हे भारतीय जनता पक्षामध्ये गेले. प्रफुल्ल पटेलांचा त्यांना पराभव करायचा होता तो त्यांनी केला. परंतु आता मगाशी ते वाघमारे बोलत असताना म्हणाले त्याने आमचा विश्वासघात केला. अरे मग जर त्याने विश्वासघात तुमचा केला तर अशा विश्वासघातकाने कळलं नाही पायगाड्या घालून तुम्ही त्यांचं स्वागत का करताय. अनेक लोकांना आज तुम्ही घेतायत त्यांच्यावरती. तुम्ही तर संघाच्या मुशीमधून आलेले आहेत, संघाच्या जर तुमच्यावरती परिणाम झालेले असतील, संस्कार झालेले असतील तर ही मंडळी तुम्हाला चालतात कशी. आणि एक गोष्ट सांगतो की या ठिकाणी ही जी निवडणूक जी आहे ती निवडणूक निव्वळ 5 वर्षापूर्वी जी आश्वासनं नरेंद्र मोदीने दिलेली होती आणि आता त्याला ते जुमलेबाजी म्हणतात, कळलं का नाही, याच्यावरती होणार आहे. या ठिकाणी भारतीय जनतेचा पूर्णपणे भ्रमनिराश झालेला आहे आणि म्हणून ही जी निवडणूक आहे ही निवडणूक यांना भारी पडणार आहे हे यांना दिसायला लागलेलं आहे. आणि म्हणून जेवढी काही काँग्रेस पक्षामध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये किंवा इतर कुठल्या पक्षांच्या मध्ये राष्ट्रीय पातळीवरती जेवढी तोडफोड करता येईल तेवढी करण्याचा यांच्याकडून प्रयत्न होतोय. परंतु याचा कुठल्याही प्रकारे परिणाम भारतीय राजकारणावरती आणि या निवडणुकीवरती होणार नाही. एक गोष्ट आहे, 14ची हवा आता खुश झालेली आहे आणि आता नवीन हवा सुरू झालेली आहे. या नवीन हवेमध्ये भारतीय जनता पक्षाचा आणि नरेंद्र मोदीचा दारुण पराभव करायचा निश्चय भारतीय जनतेने केला. ठीक आहे. निवडणुकांचा माहोल तापतोय, तसा आरोप प्रत्यारोप दावे प्रतिदावे होत आहेत आणि ते होणारच. चरण वाघमारे बघा, जी पोटनिवडणूक झाली 2018ला त्यामध्ये 48,000 मतांनी जवळपास मधुकर कुकडे हे जिंकले होते. आणि 2014ची जी विधानसभा निवडणूक होती त्यामध्ये संपूर्ण भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपला खूप चांगलं यश मिळालं होतं. तुमच्या आमदारांची संख्या आज भंडारा गोंदिया लोकसभा विधानसभा क्षेत्रांमध्ये जास्त आहे. तुम्ही ही निवडणूक कशी बघताय? खरंच ही निवडणूक भाजप विरुद्ध प्रफुल्ल पटेल आहे? ही निवडणूक भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आहे? ही निवडणूक भाजप विरुद्ध कुणबी समाज आहे? काय आहे? अशी जी सुरुवातीला सांगतो, 2014ला नाना पटोले भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर उभे होते तेव्हा 1.5 लाख मतांनी निवडून आले होते. आणि नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर तेव्हा पोटनिवडणूक 2018ला झाली तेव्हा त्यांचे मधुकर कुकडे 48,000 मतांनी निवडून आले. म्हणजे दोघांची, प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोलेची जी ताकद होती त्या ताकदीच्या हिशोबानं ते 1.5 लाखाच्या वर मतांनी निवडून यायला पाहिजे होते, पण फक्त 48,000 मतांनी निवडून आले. त्यावेळेला सरकारप्रती बहुतांशी नाराजी सुद्धा होती आणि तो नाराजीचा सामना आम्हाला त्यावेळी करावा लागला होता. कारण जनतेने आम्हाला 5 वर्षासाठी जनादेश दिला होता आणि 1.5 वर्ष पुन्हा 1 वर्ष सरकारला शिल्लक राहिलेले होते आणि म्हणून आम्हाला ती निवडणूक हारावी लागली. पण मी आता रोंगे पाटील साहेबांनी जे आक्षेप घेतला माझ्यावर की नाना पटोले लढवय्ये आहेत आणि म्हणजे त्यांनी निवडणूक म्हणजे राजीनामा देऊन सरकारला आपली जागा दाखवली, पण मी तुम्हाला सांगतो की त्यांनी विकासासाठी निवडणूक लढली नव्हती. त्यांनी जनतेचा विश्वासघात यासाठी म्हटलं मी की
त्यांनी राजीनामा दिल्यावर सांगितलं की मला या लोकसभेची निवडणूक लढायची नव्हती, मला फक्त प्रफुल्ल पटेलला हरवायचं होतं. म्हणजे जनतेने यांना जे निवडून दिलं होतं ते मोठ्या आशाने निवडून दिलं होतं की या जिल्ह्याचा विकास पुरुष राहील, या जिल्ह्याचा किसान पुत्र म्हणून तो काम करेल, शेवटच्या माणसापर्यंत केंद्र सरकारच्या योजना राबवेल. त्या जनतेचा यांनी राजीनामा दिल्यानंतर विश्वासघात केला, हे मला म्हणायचं आहे. आताची जी निवडणूक, या निवडणुकीकडे जर पाहिलं जात गेलं तर मी तुम्हाला सांगतो भारतीय जनता पक्षाचा उमेदवार 100% निवडून येणार आहे. दोन्ही पक्षाचे उमेदवार हे कुणबी समाजाचे आहेत, दोन्ही पक्षाचे उमेदवार कुणबी समाजाचे आहेत. आणि एक गोष्ट आपल्या लक्षात आणून देतो की आजपर्यंत प्रफुल्ल पटेलांनी स्वतःही उमेदवारी घेतली, बऱ्याचदा उमेदवार बदलवले, स्वतः उमेदवारी नाकारली. मागच्या वेळेला मधुकर कुकडे कुणबी समाजाच्या उमेदवाराला तिकीट दिली, आता अजून नाना पंचबुधेला तिकीट दिली. पण एवढा मोठा जिल्ह्यामध्ये, दोन्ही जिल्ह्यामध्ये पवार समाज आहे. 1999ला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्याच्यानंतर प्रफुल्ल पटेलांनी एकाही पवार समाजाच्या माणसाला आतापर्यंत उमेदवारी दिली नाही. तीही नाराजीचा फायदा पवार समाजाच्या आमच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला होणार आहे आणि म्हणून आम्ही 100% निवडणूक लढवू. ठीक आहे. भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध प्रफुल्ल पटेल हाच खरा सामना आहे. नाना पंचबुद्धे हे जरी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असले आणि भाजपकडून सुनील मेंढे हे उमेदवार असले तरी इथे भाजप विरुद्ध प्रफुल्ल पटेल हा सामना आहे, त्याची देशभरात चर्चा आहे. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र.